नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या भूकंपाचं सत्र सुरू आहे। मंगळवारी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ या परिसरामध्ये पुन्हा हादरून गेला। तर नाशिक जिल्ह्यात आठवडाभरामध्ये भूकंपाचे जवळपास 5 ते 7 सौम्य धक्के जाणवलेत। त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये एकमेकाची भीती निर्माण झाली आहे। भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कुंभमेळा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विशेष भूकंप मापन केंद्र आता उभारले जाणार आहे। मेरी या संस्थेनं भूकंपाबाबत माहिती दिलेली आहे। तर मुसळधार पावसामुळे भूगर्भातल्या खडकांवर पाण्याचा दाब वाढलाय। भूकंपाचे हे सौम्य धक्के त्यामुळे बसत असल्याचं मेरी संस्थेनं स्पष्ट केलंय। दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। 7-7:30च्या दरम्यान सराड परिसरात आणि इतरही घाटमाथा परिसरात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसले। कालपासूनच या परिसरामध्ये घाटमाथा परिसरामध्ये सौम्य पद्धतीचे भूकंपाचे धक्के बसू लागले। एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स म्हणतो आपण की एकाच टाईममध्ये छोटे लो इंटेन्सिटी अर्थक्वेक्स म्हणजे 50 मिनिटामध्ये ऑलमोस्ट 4 वेळा आपल्याला भूकंपाचे झटके अनुभवलेला आले। त्याच्यानंतर आज पण आले। एक बेसिक ट्रेमर आपल्याकडे झालं। हे म्हणजे लो इंटेन्सिटी असलं तरी काही भागामध्ये त्याचा परिणाम फार जोरात आपल्याला काही लोकांना अनुभवण्यात आलेला असेल। याचं कारण आहे की ते लो डेप्थमध्ये होते। पाणीमध्ये आज जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे पाणी सॅच्युरेटेड आहे आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जो भूकंपाचे झटके आहे त्याच्यापेक्षा जास्त परिणाम त्या भूकंपाला त्या ठिकाणी येऊन जातो। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, भूकंपामुळे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये एक प्रकारचं भय निर्माण झालंय। अफवांना विश्वास ठेवू नका असं जरी प्रशासन सांगत असलं तरी निश्चित एक भीतीचं वातावरण आहे। याचं नेमकं कारण आता या भूकंपांचं काय आहे आणि काय नेमक्या प्रशासनाकडून आता या संदर्भात खबरदारी घेतली जाते? खरं आपण जर बघितलं तर जे काही भूकंप झालेले आहेत ते सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि त्याचबरोबर पेठ या भागांमध्ये त्याचे भूकंपाचे धक्के जाणवले, प्रामुख्याने सुरगाणा आणि पेठमध्ये। आणि जर आपण बघितलं तर सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे इगतपुरी तालुक्यात आंबेवळी परिसरामध्ये एक मोठी फेक ही या डोंगरांना या ठिकाणी गेलेली आहे या भूकंपांमुळे। खरं म्हणजे कुठलीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही, कुठल्याही लोकांचं नुकसान यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं नाही। मात्र तरीही या सौम्य धक्क्यांनी मोठ्या भूगर्भ हालचाली होत असल्याचं समोर येतं। नाशिकच नाही तर बाजूच्या पालघर जिल्ह्यात सुद्धा हे धक्के अनुभवायला मिळालेले आहेत आणि एकूण गेल्या 8 तासामध्ये आपल्याला जवळजवळ 5 ते 7 भूकंपाचे धक्के या 5 तासात सुद्धा जाणवलेले आहेत। त्यामुळे लोकांमध्ये भीती आहे, ग्रामस्थांमध्ये भीती आहे। सरकारने आत्ताच या ठिकाणी कुंभमेळा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंप मापन केंद्र उभारण्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे। त्याचा अभ्यास याचा सुद्धा मेरी भूकंप मापन केंद्राकडून केला जातोय। मात्र सध्या तरी मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असं म्हणण्यात आलेलं आहे। मात्र या हंगामातला म्हणजे आपण जर बघितलं गेल्या 2-3 दशकांमधला 3.9 हा सर्वाधिक मोठा भूकंपाचा धक्का आपल्याला सुरगाणा, दळवट या भागामध्ये जाणवलेला आहे। सातत्यानं या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात, त्यासाठी केंद्र सरकारनं आणि संशोधकांनी याबद्दलचा गंभीरतेनं अभ्यास करणं गरजेचं आहे। कारण की हा संपूर्ण भाग सह्याद्री डोंगर रांगांचा येतो आणि त्यामध्ये एक मोठी आपत्ती पुढच्या काळात येऊ शकते। या दृष्टिकोनातून गंभीरतेनं अभ्यास होण्याची गरज आहे। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।